श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मंडळी, आज आहे ख्रिसमस डे. तर ख्रिसमसची पार्टी होती वेदांच्या स्कूलमध्ये. तर तो असं बनून आला होता. जास्त काही नाही, सांता क्लॉज बनवून आणायचं होतं, पण मी फक्त रेड टी शर्ट आणि वरती सांता क्लॉजचं कॅप घालून पाठवलं होतं. स्कूलमधून आल्यानंतर याला लागली होती भूक. थोडंफार असंच खायला दिलं, पण त्याला खायचं होतं पोहे. मग तो मागत होता की मम्मा मला पोहेच बनवून दे. तर खायची काही वस्तू मागितलं की मी पटकन बनवून देतेच त्याला, कारण की खायचं म्हटलं म्हणजे बनवायलाच पाहिजे पोरांना. तर त्याला पोहे खरंच खूप आवडतात. म्हणून मी फटाफट किचनमध्ये गेली आणि पोह्यांची मस्त अशी तयारी करून घेतली होती. म्हणजे कांदा वगैरे सगळं कापून झालेलं होतं. छान अशी फोडणी दिली आणि मस्त पोहे बनवून घेतले. तर पोहे इथे रेडी झाले आणि गरमागरम पोहे दोघी आता बसून मस्त खाऊन घेऊ थोडं थोडं. त्यानंतर झालं होतं दुपारी आम्ही झोपलो होतो. झोपून उठल्यावर मस्त संध्याकाळच्या वेळेस दिवा वगैरे लावून यालाही फ्रेश केलं आणि फ्रेश झाल्यानंतर हा मस्त बघत बसला होता TV. आणि त्याच्या पप्पाचीही वेळ झाली होती यायची, तर तेही वाट बघत होता की कधी पप्पा येणार आणि कधी मला खाली सायकल खेळायला घेऊन जाणार. तर याचं असं चालू असतं. आणि तुम्ही इथं बघू शकता, मी थोडं वेळ त्याच्याकडे असं उभून जर राहिली फोन घेऊन, तर त्याचं काही ना काही वेगळंपणा चालूच असतं. कारण की बघा, कुठे तोंड फाडेल, तर कुठे दात दाखवेल, तर कुठे हातपायवरती करेल. हा तर कार्टूनच बनून जातो जेव्हा मी त्याच्यासमोर फोन घेऊन उभी राहते, कारण त्याला माहिती आहे की मम्मी माझी व्हिडिओ बनवत असेल. तर तेवढ्यात मला संध्याकाळी चहा लागतो, तर मी आज छान काळा चहा घेत होती आणि एवढ्यातच हे आले होते. आणि हे जेव्हा येतात तेव्हा यायच्या अगोदर आम्हाला फोनच करतात की काही घेऊन येऊ का. तर याचे वेगळेच डिमांड असतात. तर त्याच्या डिमांडानुसार ह्यांनी मस्त बिस्किट आणि टोस्ट वगैरे आणले होते. आल्या आल्या वेदांचे पप्पा सगळ्यात आधी त्याला खूप लाड करतात आणि फ्रेश वगैरे होऊन ते दोघी गेले होते खाली. तर तोपर्यंत मी बनवून घेतला होता मस्त स्वयंपाक. आणि आज दूध थोडं जास्त होतं, कारण काल एवढं यूज नाही झालं, म्हणून थोडंसं दूध पडलेलं होतं. आणि आज संध्याकाळी परत दूध आला होता. तर मी विचार केला, चला आज पनीरची खीर बनवूया मस्त गोडमध्ये. तर माझं एक कुकिंगचं पण चॅनल आहे, कल्पना की रसोई म्हणून. तर मी त्याच्यावर नवीन नवीन रेसिपी बनवून टाकत असते. म्हणून मी विचार केला की चला आज ह्याचाही व्हिडिओ बनवून घेऊ आणि मस्त गोडमध्ये पनीरची खीर पण होऊन जाईल. म्हणून छान असं पनीरची खीर येथे मी बनवून घेतली होती. खरंच खायला खूप छान लागते. तर एकदा तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि खूप फटाफटही बनते. तरी जास्त काही टाईम लागत नाही. तर इथे आपली खीर जी आहे मस्त बनवून रेडी झालेली आहे. केसरमुळे छान रंगही आला आहे. आणि ते सगळ्यात आधी घरामध्ये काही गोड बनवलं म्हणजे सगळ्यात आधी देवाला द्यायचं. देवाला खाऊ घालून आम्हीही खाऊन घेतलं होतं. त्याच्यानंतर इथे पडले होते माझे भांडे. तर आजसाठी एवढंच. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.